हॅलो एव्हरीवन, मी स्नेहा परांजपे, मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे आणि आज मी एका खूप कॉमन आणि खूप त्याच्याबद्दल कन्फ्युजन असलेल्या टॉपिकबद्दल बोलणार आहे. दॅट इज फळ. कधी खावी, किती खावी, कोणी खावी, कशी खावी, या सगळ्याबद्दल. ओके, तर सगळ्यात आधी फळं का आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे. तर फळं हे खूप चांगला सोर्स आहेत फायबर्सचा, मायक्रोन्यूट्रिएंट्सचा, स्पेशली विटॅमिन्स अँड मिनरल्स, जसं की विटॅमिन सी आहे, ए आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे. सो मायक्रोन्यूट्रिएंट्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. सो फळं आपण ज्यावेळेस इन्क्लूड करतो रेग्युलर आपल्या मील्समध्ये, डेमध्ये, ते आपल्याला शुगर कंट्रोल करण्यासाठी, वजन कमी करण्यासाठी, ब्लड प्रेशर रिड्यूस होण्यासाठी, त्याचबरोबरीने हार्टच्या हेल्थसाठी, या सगळ्यासाठी बेनिफिट करतात. त्यामुळे आपण फळं ही नक्कीच इन्क्लूड करायला पाहिजेत आपल्या रोजच्या डेली डाएटमध्ये. पण ती कधी खावी, हा खूप कॉमनली प्रश्न विचारला जातो. सो तुम्ही फळं जी आहेत ती मिड मील म्हणून इन्क्लूड करू शकता, म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये, किंवा सकाळी एम्प्टी स्टमक ऑर ॲज अ प्री वर्कआउट स्नॅक. आणि कधी खाऊ नये तर जेवणाबरोबर घ्यायचं नाही आहे. बऱ्याच जणांना ही सवय असते की फळ हे जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर कन्झ्युम करतात. सो ज्यावेळेस आपण जेवणाबरोबर फळ खातो ना, फळ हे कम्पॅरेटिव्हली लवकर डायजेस्ट होतं कम्पेअर टू फूड. त्याच्यामुळे जेवणाबरोबर आपण ज्यावेळेस खातो तेव्हा ते डिले होतं डायजेशनसाठी आणि ते आपल्या पोटात राहतं बऱ्याच वेळ, विच लीड्स टू फर्मेंटेशन. आणि फर्मेंटेशन वाढलं की गॅसेस आणि ब्लोटिंग वाढतं. सो त्याच्यामुळे फळ हे शक्यतो जेवणाबरोबर घ्यायचं नाही आहे. प्लस आपल्याला जर डायबिटीज असेल तर कार्बोहायड्रेट लोडमुळे ओव्हरऑल मीलच्या शुगर वाढते. त्यामुळे फळ हे जेवणाबरोबर न घेता मधल्या वेळेत, म्हणजे साधारण 4 ते 5च्या दरम्यान, ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युली भूक लागते त्यावेळेस हा एक ऑप्शन चांगला आहे, किंवा सकाळच्या वेळेस 11च्या दरम्यान. आता ते कधी खावं, कधी खाऊ नये हे आपल्याला कळलं आहे. क्वांटिटी इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. सो 100 ते 150 ग्रॅम फळ जे आहे ते दिवसभरातनं आपण इन्क्लूड करू शकतो. सालासकट खायचं आहे, साल काढायचं नाही आहे. ज्या फळांना साल काढण्याची गरज आहे तिथे साल काढायचं आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण इन्क्लूड केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर, आणि काही कमेंट्स असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ॲड करू शकता. सो स्टे ट्यून फॉर अनदर व्हिडिओ. थँक्यू.